नमस्कार. देशदूतचा हा 55वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आपण आरोग्य या विषयात थोडंसं डोकावून बघतोय. आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो देशदूततर्फे आरोग्यम ही सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण अनेक डॉक्टर्सना भेटतोय. आपल्याकडे वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत, आजार खूप आहेत आणि त्याला ट्रीट करणारे खूप सारे आपले वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. या डॉक्टर्सशी आपण बोलून समजावून घेतो की नेमकं या आजाराकडे आपण कसं बघावं, डॉक्टर्स आपली मदत कशी करतात, या क्षेत्रात बदल काय झालेले आहेत आणि त्याची काळजी कशी आपल्याला घ्यायची. आज या सिरीजमध्ये आपण बोलणार आहोत ते नेत्रचिकित्सा किंवा आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची आहे याच्याबाबत. आणि हे बोलण्यासाठी नाशिकमधलं एक सुप्रसिद्ध नाव आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर मनीष बापे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतमध्ये. नमस्कार, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. डॉक्टर बापेंचं नाव अर्थातच ही होल्ड्स अ लिगसी इन आय स्पेशालिटी ऑफ्थॉल्मिक प्रॅक्टिस. त्यांच्या मातोश्री यासुद्धा एक निष्णात तज्ज्ञ म्हणून नाशिकमध्ये कार्यरत होत्या आणि आता त्यांचाच वारसा डॉक्टर साहेब पुढे चालवत आहेत. बापे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्वतः प्रॅक्टिस करतात. त्यांच्या पत्नी या लहान मुलांच्या डोळ्यांचं काळजी घेतात आणि एकंदरीतच डोळ्यांचे सगळ्या आजारांवरती उपचार हे आपल्याला नाशिकमध्ये बापे हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात. सरांनी 2005 जुलैमध्येच नाशिकमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, पण त्याच्या आधी 5 वर्ष ते सुपर स्पेशालिटी आणि त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी फेलोशिप ही त्यांनी शंकर नेत्रालयात केली, की जे सुद्धा अतिशय प्रसिद्ध नेत्र चिकित्सेचं ठिकाण आहे. सर या सगळ्या एक्सपिरियन्सनी तुम्ही नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतात, रोज अनेक रुग्ण बघत असतात. मुळातच डोळ्यांविषयीच्या कंप्लेंट्स काय असतात आपण असं बघूयात की लहान मुलांमध्ये कशा असतात आणि मग आपण बाकी मोठ्यांमध्ये आणि वृद्धांमध्ये येऊयात. तर मुळात लहान मुलांमध्ये डोळ्यासंबंधीचे कुठले आजार असतात आणि मुलं काय कंप्लेंट्स घेऊन पालक तुमच्याकडे आणतात? मुलांचे जे आजार असतात डोळ्याचे सगळ्यात कॉमन वारंवार दिसतात आणि कोविडच्या काळानंतर आता जास्त वाढतोय तो म्हणजे वाढता नंबर. कारण मुलं कोविडच्या काळामध्ये बंदिस्त घरामध्ये होती आणि मोबाईल कंपल्सरी होता, कारण शाळा आणि अभ्यास बराचसा होता, वेळ घालवणं मोबाईलवर होतं, त्याच्यामुळे क्लोज डिस्टन्सवरती बघणं यामुळे चष्म्याचे नंबर वाढत आहेत. सुट्ट्यांमध्ये ह्या दिसून येत आहे. म्हणजे आत्ता शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही बघतोय की मुलं चष्म्याचा नंबर आधी नव्हता आणि सुट्ट्यांमध्ये तो चष्मा लागला, अशाही गोष्टी होत आहेत. सो हा कॉमन गोष्ट आहे. त्याचप्रमाणे डोळ्याला कोरडेपणा येणे हे जे पूर्वी म्हणजे कोविडच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये सहसा IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना व्हायचं, ते आता सगळ्यांमध्ये दिसायला लागलं आहे. आणि यातला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतात. कारण आपण जेव्हा स्क्रीनकडे बघतो, मग तो कॉम्प्युटर असो किंवा मोबाईल असो, आपण एकतर डोळ्याची उघडझाप पुरेशी करत नाही, आपण असं टक लावून बघत असतो. त्याचप्रमाणे त्यामुळे डोळ्यातले जे अश्रू असतात ते जास्त, त्याचं बाष्पीभवन जास्त होतं, डोळे कोरडे होतात आणि हे तासनतास झाल्यानंतर डोळ्याच्या आतले स्नायू जे असतात ते देखील जास्त काम करतात. त्यामुळे डोळ्याला थकवा येणे, डोळ्याला त्रास होणे हे प्रॉब्लेम्स आजकाल दिसतात. आणि हे जे पूर्वी IT क्षेत्रातल्या लोकांना दिसायचे ते आता लहान मुलांमध्ये सुद्धा बघायला लागलोय. सो हा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे. परंतु काही मुलांमध्ये मोतीबिंदू होणे, जन्मतः काचबिंदू असणे, डोळ्यातला कॅन्सर, रेटिनोब्लास्टोमा या गोष्टीसुद्धा बऱ्याच वेळेला असतात. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांचा चेकअप, डोळ्याचा चेकअप, जर का अगदी लहान मुलं असेल, बाळ असेल आणि त्याच्या डोळ्यामध्ये काही पांढरं दिसलं तर ताबडतोब डोळ्याचा चेकअप करायला हवा, करणं आवश्यक आहे. आणि कारण त्यामध्ये मोतीबिंदू असू शकतो, काही वेळेला रेटिनोब्लास्टोमासारखा गंभीर विकार असू शकतो. त्यामुळे लहान बाळाच्या डोळ्यात जर काही पांढरा रिफ्लेक्स दिसला तर ताबडतोब चेकअप करायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट मी या निमित्ताने सांगेन की जी मुलं वेळेच्या आधी जन्माला येतात, ज्याला प्रीटर्म असतात, त्या मुलांच्या डोळ्यामध्ये डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. आणि त्या बाळांचा साधारण बाळ 1 महिन्याचं झालं की त्यांच्या डोळ्याचा म्हणजे रेटिनाचा, मागच्या पडद्याचा चेकअप करणं आवश्यक असतं. आणि गरज असेल तर त्याला डोळ्यामध्ये इंजेक्शन किंवा लेझर करून ते आपल्याला नजर वाचवता येऊ शकते. हा एकतर लोकांना या आजाराबद्दल कल्पना नसते. आणि काही वेळेला काय होतं की बाळाला जर बाळ
NICU मध्ये असेल तर लहान बाळांचे डॉक्टर आम्हाला बोलवतात, डोळ्याचा चेकअप करून घेतात. परंतु जर बाळ डिस्चार्ज झालं, घरी गेलं असेल, आता एवढ्या लहान बाळाला काय करणार आहेत का, त्यांना कशाला त्रास द्यायचा, अशा काहीशा विचारांनी काही पालक उशिरा येतात आणि ते धोकादायक ठरू शकतं. सो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी असं या आजारला म्हटलं जातं. त्याच्याबद्दल जागरूक असणं लोकांनी अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मूल शाळेत जायला लागेल तेव्हा स्कूल स्क्रीनिंग आजकाल बऱ्याच शाळांमध्ये होतं आणि त्यामध्ये नंबर वगैरे असेल तर लक्षात येतं. परंतु शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा वर्षातनं एकदा डोळ्याचा चेकअप करणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. आणि मुलांसाठी बाहेर जाऊन खेळणे, स्क्रीनपासून लांब बघणे, सूर्यप्रकाशाची एक्सपोजर येणे हे फार गरजेचं आहे. त्यांच्या अगदी महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगताय. करेक्ट. की आणि सिंगापूरमध्ये असे स्टडीज आहेत की जेव्हा मुलं बाहेर तास ते 1.5 तास बाहेर खेळली त्यावेळेला त्यांचा जो मायनस नंबर होता, मायोपिया ज्याला म्हणतो, तो कमी, त्याचं वाढीचं प्रमाण कमी झालं. कारण जिथे मुख्यतः चायनीज पॉप्युलेशन आहे सिंगापूरमध्ये, तिथे हा मायोपिया अतिशय खूप वाढतो. त्यामुळे स्टडीज आहेत आणि त्यासाठी लोकांनी करायला हवं. मुलांना बाहेर जाण्यासाठी एनकरेज करायला हवं, स्क्रीनपासून थोडंसं लांब ठेवायला हवं. निश्चितच जसं आपलं जीवन पद्धती बदलतीये, आपले उपकरणं बदलत आहेत, तसा त्याचा ताण डोळ्यांवर येतोय. कारण की शेवटी तो एक प्रकाश आहे जो आपण सातत्याने डोळ्यामध्ये घेत असतो. सर, जसं हे लहान मुलांबद्दल आहे, तर आपली एक ॲडल्ट पॉप्युलेशन पण आहे आणि आता तुम्ही म्हणताय तसं फक्त मुलंच नाही तर मोठे पण खूप मोबाईलवर असतात आणि वाढत्या वयाचे सुद्धा काही डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतात की खूप लोकांना आजकाल लवकर मोतीबिंदू होणं किंवा डोळ्याचे काही आजार होणं, डायबिटीसमुळे डोळ्याची काळजी घ्यायला लागणं, याबाबत आपण काय सांगू शकाल? जेव्हा ॲडल्ट्सबद्दल आपण बोलतो, आपण ॲडल्ट्सला सर्वसाधारणपणे 40च्या पुढचे आणि 40च्या आधीचे याच्यामध्ये आपण सहसा 2 याच्यात डिवाईड करू शकतो. जे 40च्या आधीची मंडळी आहेत, अगेन त्यांना परत लहान मुलांसारखंच डोळ्याला कोरडेपणा, नंबर वाढणे, डोळ्यावर ताण येणे, हे सहसा हे प्रॉब्लेम्स दिसतात. परंतु जे 40च्या पुढे आहेत त्यांना डोळ्याला काचबिंदू होणे, मोतीबिंदूची वाढ होऊ शकते. जर बाकीचे आजार असतील, डायबिटीस असेल तर डोळ्यामध्ये दुष्परिणाम होऊ शकतो, ज्याला डायबिटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात. आणि अगदी जे वयस्कर आहेत, साधारण 60च्या पुढच्या मंडळींमध्ये, त्यांच्या नेत्रपटलामध्ये काही नेत्रपटल म्हणजे रेटिनामध्ये त्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा स्पॉट असतो, ज्याला मॅक्युला असं म्हणतात, ज्यामध्ये लिहिण्या वाचण्याची नजर असते किंवा ज्याच्यामध्ये तुमचे चेहरे बघण्याची ताकद असते, त्या बिंदूला सूज येते आणि त्याच्यामुळे त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन किंवा वृद्धत्व नेत्रपटल विकार हे कॉमनली दिसतात. तर आता बऱ्याच वेळेला ना मी बघतो की लोकांच्या मनामध्ये मोतीबिंदू आणि काचबिंदू याबद्दल जरा गफलत असते की हे नक्की 2 साधारण सारखे असणारे शब्द आहेत, पण हे 2 पूर्णपणे वेगवेगळे विकार आहेत. मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये जे भिंग असतं, काय डोळा एखाद्या कॅमेऱ्याप्रमाणे काम करतो. जसं कॅमेऱ्यामध्ये फोकस करणारं भिंग असतं, तसं डोळ्याचं पुढचं बुबुळ आणि डोळ्यातलं भिंग हे डोळ्यामध्ये येणारा जो प्रकाश असतो तो फोकस करतं. आणि डोळ्याचा जो मागचा पडदा किंवा रेटिना जो आहे तो फिल्मसारखा काम करतो कॅमेऱ्याच्या. त्याच्यावरती आपण जे बघतोय त्याची प्रतिमा तयार होते आणि डोळ्याच्या नसेद्वारे, ऑप्टिक नर्वद्वारे ती मेंदूकडे जाते, जिथे मेंदूच्या मागच्या भागामध्ये, ज्याला ऑक्सिपिटल लोब असं म्हणतात, तिथे दृष्टीचं केंद्र आहे, जिथे आपल्याला जाणीव होते आपण जे बघतोय याची. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातलं जे भिंग आहे त्या भिंगाचा जी पारदर्शकता असते, त्याची जी ट्रान्सपरन्सी असते, ती वय वाढलं की कमी होते. जसे केस पांढरे होतात तसा डोळ्यातल्या भिंगाची ट्रान्सपरन्सी कमी होऊन याला मोतीबिंदू असं म्हणतात. आणि हा आजार म्हणता येणार नाही, पण हे वयोमानाने होणारा प्रोसेस आहे. जेव्हा पेशंटला नजरेला त्रास होईल तेव्हा त्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्याची नजर आपल्याला 100% परत आणता येते. परंतु काचबिंदूमध्ये डोळ्याच्या आतल्या पाण्याचा, आता हे डोळ्यातलं पाणी म्हटलं की लोकांना सहसा अश्रू वाटतात, ते नाही, तर ते डोळ्याच्या आतमध्ये बुबुळाच्या मागच्या भागामध्ये जे पाणी तयार होतं, ज्याच्याने आपल्या डोळ्याचा आकार मेंटेन होतो, त्याचा निचरा होणारा जो मार्ग असतो तो काही कारणांनी
व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळे डोळ्यामध्ये डोळ्याच्या आतलं प्रेशर वाढतं आणि त्याचा डोळ्याच्या नसेवरती दुष्परिणाम होतो. डोळ्याच्या नसेवरती दुष्परिणाम झाला की फील्ड ऑफ विजन कमी होतं. फील्ड ऑफ विजन म्हणजे काय की आपण आता मी सपोज तुमच्याकडे बघतोय, परंतु इथे जो खुर्च्या आहेत, दिवा आहे, याच्याकडे न बघता सुद्धा ते आहे याची मला जाणीव आहे. ही पेरिफेरल फील्ड ऑफ विजन हे फार गरजेचं आहे, कारण आपण कुठे चालताना कशाला धडकू नये, कॉन्टेक्स्ट मिळतो. पण काचबिंदूमध्ये हे पेरिफेरल फील्ड ऑफ विजन कमी होतं. हळूहळू ते कमी होत जातं आणि ते लोकांच्या लक्षात येत नाही. काचबिंदूमध्ये जी नजर गेली आहे ती परत येत नाही. आता काचबिंदू हा सहसा 40च्या आसपास व्हायला लागतो. ज्यांना होणार असतो त्यांना, प्रत्येकाला होतो असं नाही. मोतीबिंदू थोड्या अधिक प्रमाणात प्रत्येकाला होतो, पण काचबिंदू हा प्रत्येकाला होईल असं नाही. परंतु तो झालेला लक्षात येत नाही आणि जर तो खूप उशिरा लक्षात आला तर गेलेली नजर आपल्याला परत आणता येत नाही. त्याच्यामुळे काचबिंदूसाठी स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. 40 नंतर डोळ्याचं प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डायबिटिक रेटिनोपॅथी हा जो विकार आहे, डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतंय आणि डायबिटीस हा लाईफस्टाईलमुळे झालेला आजार आहे. त्यामुळे डोळ्याच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यात दोष निर्माण होतात. त्याच्या मॅक्युलाबद्दल आपण आत्ता जे बोललो, मॅक्युलाला सूज येते आणि डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो. त्यासाठी सुद्धा वेळोवेळी जर डोळ्याचा चेकअप केला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते. सो सहसा हे कॉमन आजार आम्ही बघतो. याशिवाय अनेक प्रॉब्लेम्स असू शकतात. बरोबर. हे कॉमन. सर, तुम्ही तुमची जी फेलोशिप आहे ती तुम्ही रेटिनोपॅथीमध्ये केली असं म्हणालात, तर नेमकं ही रेटिनोपॅथी काय आहे? आणि आपण असं बघतोय की गेल्या काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजीनी या ऑफ्थॉल्मॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी लीप घेतलेली आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे आता निदान, त्याचे उपचार या पद्धतीत सुद्धा खूप मोठा फरक झालेला आहे. तर हा टेक्नॉलॉजीचा घटक नेमका कसा आणि काय मदत करतोय? टेक्नॉलॉजीनी खरंच डोळ्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती आली आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपल्या आजी आजोबांच्या वयामध्ये पूर्वी जाड भिंगाचा चष्मा लागायचा. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जे काही जर थोडंफार दिसावं एवढीच अपेक्षा असायची. परंतु आता जी टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेले आहेत त्यामुळे पेशंटला एकतर खूप व्यवस्थित दिसू शकतं. म्हणजे जी नजर तुम्हाला वयाच्या 20व्या वर्षी होती ती तुम्हाला मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आज आपण देऊ शकतो. स्पेक्टॅकल फ्री व्हिजन देऊ शकतो. चष्माविरहित दृष्टी ऑपरेशन नंतर देऊ शकतो. अतिशय छोट्या जखमेतनं ऑपरेशन केलं जातं आणि आता लेझर तंत्रज्ञानाने सुद्धा ऑपरेशन, ज्याला फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतात, फ्लॅक्स किंवा फेमटो त्याला सहसा, आणि फेको इमल्सिफिकेशन अशा 2 शस्त्रक्रिया आहेत. त्यापैकी फ्लॅक्सची सुविधा आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तर त्यामध्ये अतिशय छोट्या चिरेतनं आपण मोतीबिंदू काढू शकतो. सो पेशंटला आपलं दैनंदिन आयुष्य पूर्ववत चालू करायला साधारण 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ते आपलं आयुष्य पूर्ववत चालू करू शकतात. हे झालं मोतीबिंदूचं. काचबिंदूच्या मध्ये आपण जे बघितलं त्यामध्ये ज्या डायग्नोस्टिक्स आहेत किंवा रेटिनाच्या विकारांमध्ये सुद्धा जे निदान करण्यासाठी जी तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये पेरिमेट्री म्हणून एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण पेरिफेरल फील्ड ऑफ व्ह्यू बघू शकतो. OCT म्हणून असते, ज्याचा काचबिंदूच्या रुग्णांना आणि रेटिनाच्या विकाराच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये मॅक्युलाला आलेली सूज किंवा मॅक्युला खाली ज्या काही दूषित रक्तवाहिन्या वाढतात या आपण बघू शकतो. त्याला OCT आणि OCT एन्जिओग्राफी असंही म्हटलं जातं आजकाल. सो या नवीन तंत्रज्ञानाने त्याचं डायग्नोसिस होऊ शकतं. आणि ट्रीटमेंट जर का बघायची झाली तर ट्रीटमेंट, मला फार अभिमान आहे की माझ्या आईनी 80च्या दशकामध्ये शंकर नेत्रालयामध्ये जाऊन लेझरचं ट्रेनिंग वयाच्या 40व्या वर्षी 3 महिने राहून तिथे लेझरचं ट्रेनिंग घेऊन नाशिकमध्ये पहिलं लेझर सेंटर रेटिना लेझर सेंटर तिने चालू केलं. आणि तेव्हापासून नाशिकमध्ये डायबिटीसमुळे जे डोळ्यावरती दुष्परिणाम होतात त्याच्यासाठी लेझर ती करत होती आणि नंतर आता ते उपलब्ध आहे. मी सुद्धा त्याचा स्पेशलिस्ट आहे. सो लेझर प्रक्रिया, त्याला शस्त्रक्रिया नाही म्हणता येणार पण प्रक्रिया ही, कारण OPD प्रोसिजर असते, आउटपेशंटमध्ये केली जाते. डोळ्यात काही थेंब घालून पेशंटला लेझर दिलं जातं. डायबिटिक रेटिनोपॅथीच्या रुग्णांमध्ये अतिशय गंभीर विकार आपण टाळू शकतो आणि अनेक रुग्ण असे आहेत की ज्यांना लेझर केल्यानंतर अनेक वर्ष
त्यांना अतिशय उत्तम नजर राहिली आहे डायबिटीसच्या पेशंटमध्ये. आता काही नवीन इंजेक्शनं देखील उपलब्ध झालेली आहेत. त्याला अँटी व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर, NTVEGF. मी हे शब्द का सांगतोय, कारण जेव्हा तू लक्षात यायला, कारण जेव्हा पेशंट जातात डॉक्टरांकडे तेव्हा हे सगळे शब्द थोडेसे हरवून जातात की नक्की काय चाललंय, म्हणून हे शब्द सांगतोय. त्याला अँटीव्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन किंवा अँटीव्हेजेफ इंजेक्शन म्हणतात. ही इंजेक्शनं मॅक्युलाला सूज येते डायबिटीसच्या रुग्णांमध्ये किंवा वृद्धत्व नेत्रपटल विकार जे असतात वयोमानाने होणारे, त्यासाठी ही इंजेक्शन्स वापरली जातात. त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत, कुठल्या पेशंटला कुठलं वापरावं हे ते पेशंटवरती त्या पेशंटच्या आजारावरती अवलंबून आहे. सो ही इंजेक्शनं आता उपलब्ध झाली आहेत. जे रेटिनाचं ऑपरेशन करण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे, म्हणजे मी आता प्रॅक्टिस सुरू करून 19 वर्ष झाली आणि मी भारतातल्या सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये माझी फेलोशिप केली. परंतु त्यावेळेला सुद्धा जे मी शिकलो तंत्रज्ञान, ज्या पद्धतीने आम्ही रेटिनाचं ऑपरेशन करत होतो ते आता होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या सुधारणा झाल्या आहेत की जे रेटिनाचं ऑपरेशन म्हणजे 2.5-3 तास लागणार हे गृहीत असायचं, त्या शस्त्रक्रिया आता आम्ही साधारण 35 ते 40 मिनिटात करू शकतो. आणि याच्यामध्ये अनुभव हा प्रकार आहेच, पण त्याचबरोबर जी तंत्रज्ञानाने झालेली जे बदल आहेत, जे सकारात्मक बदल आहेत, जे मशीन आम्ही वापरतो रेटिनाच्या ऑपरेशनसाठी, ती फास्ट झाली आहे, ती जास्त सेफ झाली आहे. ज्या पद्धतीने आम्ही डोळ्याच्या आत बघतो त्याला आम्ही रिसाईट म्हणून सिस्टीम असते, त्यांनी आम्ही इझिली रेटिना बघू शकतो. सो खूप बदल झालेत. आता याच्यामध्ये काय झालंय, टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे लोकांना काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. म्हणजे मगाशी आपण बोलताना मी जसं सांगितलं की अजून 5 वर्षांनी जर का मुलांना सांगितलं कोणाला की नागपूरला जायला 17-18 तास लागायचे, तर समृद्धी महामार्गाने गेलेल्या लोकांचा विश्वासच बसणार नाही. सो तसं आहे की या सुधारणा दे कम ॲट अ बॅक ऑफ सम एक्सपेन्सेस. सो असं नाही आहे की डॉक्टर खूप पैसे घेतात. जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते तंत्रज्ञान परदेशी कंपन्यांमधनं आलेलं आहे आणि त्याच्यासाठी वी नीड टू त्याची एक कॉस्ट असते टू सम अमाऊंट. सो हा एक विषय पण हे जेव्हा तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण त्याचबरोबर बापय हॉस्पिटलमध्ये आम्ही असं बघतोय की तुमच्या मार्फत अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम्स थ्रू सुद्धा लोकांना तुम्ही मदत करताय. हो बरोबर आहे. अनेक जसं CGHS, CSMA किंवा ISP, CNP, HL या सगळ्या स्कीम्सतर्फे आम्ही पेशंटना त्याच्यामध्ये मदत करायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तो कॉस्ट फॅक्टर अशा स्कीम्सच्या पद्धतीने तो बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये येऊ शकतो. मी तुम्हाला हे सांगू शकेन की आज मी तिला न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये जी तुम्हाला डोळ्याची ट्रीटमेंट मिळेल ती सगळी ट्रीटमेंट नाशिकमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यापेक्षा 100 अंश किमतीत मिळेल. क्या बात आहे. तीच मशीन्स तेच तंत्रज्ञान तेवढेच किंवा काही प्रमाणामध्ये जास्त अनुभवी डॉक्टर्स. म्हणजे आता आम्ही जेव्हा परदेशामध्ये कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा ते किती अवघड शस्त्रक्रिया म्हणून दाखवतात, त्यावेळेला आम्हाला यात अवघड काय आहे असं बऱ्याच वेळेला होतं. याच्यापेक्षा अनेक कॉम्प्लिकेटेड आम्ही करत असतो, कारण आजाराचं स्वरूप वेगवेगळं असतं. सो म्हणजे खरंच कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. एव्हरीथिंग इज. आपण जेव्हा म्हणतो की नाशिक एक मेडिकल हब होऊ पाहतंय, तर सर जे सांगतायत ती सगळी उत्क्रांती या डोळ्याच्या आजार आणि त्यांच्या उपचार, म्हणजे डोळ्याच्या आजारांच्या उपचारामध्ये आपल्याला नाशिकमध्येच झालेली दिसते. तेवढे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सर जाता जाता असं काय आपण आता तुम्ही म्हणताय की स्क्रीन रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप यायला लागलेत, हे तर अगदी साधी नॉर्मल प्रत्येकाच्या आयुष्यातली गोष्ट आहे. नेमकी डोळ्याची काळजी कशी घ्यावी आपण काय सांगाल की हाऊ टू टेक केअर ऑफ युअर आईज? ओके, आता सगळ्यात सोपी गोष्ट, दरवर्षी डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळ्याचा चेकअप करावा. त्यामध्ये डोळ्याची दृष्टी, नंबर चेक करणे, डोळ्याचं प्रेशर चेक करणे, डोळ्यात थेंब टाकून मागचा रेटिनाचा चेकअप करणे, डोळ्याच्या नसेचा चेकअप करणे, या गोष्टी करणं गरजेचं आहे. काही वेळेला ना डायबिटिक जे पेशंट असतात ते पेशंट आजार खूप वाढल्यानंतर येतात आणि त्यांना जर का विचारलं होतं मी आधी का नाही चेक केलं, अहो डॉक्टर 3 महिन्यापूर्वीच आम्ही डोळ्याचा चेकअप केला होता. पण डोळ्याचा चेकअप हा जाऊन चष्म्याच्या दुकानात जाऊन तिथे नंबर काढून चष्मा घेणे एवढाच डोळ्याचा चेकअप मर्यादित नाही.
डोळ्याच्या डॉक्टरांकडे बऱ्याच वेळेला लोकांना जायचा कंटाळा येतो, कारण तिथं थांबायला थांबायला लागतं. परंतु वर्षातनं एकदा त्यामुळे वर्षातनं एकदा तो एक दिवस आपल्या डोळ्यासाठी काढावा. त्याच्याने खूप गोष्टी लवकर लक्षात येतील. आता याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू यासारखे गंभीर विकार पूर्णपणे टाळता येऊ शकतील. बरोबर. सो त्याची वेळीच ट्रीटमेंट होऊ शकेल. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर आणि इट इज ऑलवेज चीपर. इट इज ऑलवेज कॉस्ट इफेक्टिव्ह आणि बेनिफिशियल फ्रॉम ऑल पॉइंट्स ऑफ व्ह्यू. बरोबर. म्हणजे ॲज अ डॉक्टर फॉर इन लास्ट 19 years व्हॉट आय रिअलाइज्ड इज की एखाद्या माणसाला जेव्हा डोळा जातो, त्याची नजर जाते इरिव्हर्सिबल ब्लाइंडनेसमुळे, अवॉइडेबल और नॉन अवॉइडेबल, पण जर त्याची विजन गेली तर इट इज नॉट ओनली दॅट पर्सन हू सफर्स. म्हणजे त्या एकट्या माणसाला त्रास होत नाही, त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब आणि जर तो तरुण वयातला माणूस असेल तर त्याच्या जो समाजाला सकारात्मक मदत करू शकतो अशा माणसाची जर नजर गेली तर एक रिसोर्स कमी होतो. त्याच्याने समाजाचंही नुकसान होतं, आपल्या गावाचं, शहराचं, देशाचं नुकसान होतं. सो सगळ्यासाठी म्हणा, पण वर्षातनं एक दिवस काढून डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करा. दॅट इज ऑल दॅट यू कॅन डू टू सेव्ह युअरसेल्फ. आणि जे स्क्रीन बघतायत तर त्यांना काही ड्रॉप्स टाकणं, लुब्रिकेशन करणं, ड्रॉप्स टाकण्याबरोबरच काही लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स उपलब्ध असतात. परंतु फक्त डोळ्याचा कोरडेपणा हा एवढा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये ना स्क्रीन्सचा वापर करणं प्रोफेशनसाठी गरजेचं आहे. त्यांनी एकतर स्क्रीन जेवढा लांब ठेवता येईल तेवढा ठेवावा, जेवढा मोठा ठेवता येईल तेवढा ठेवावा. आम्ही सहसा 20-20-20 रूल सांगतो. म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट लांब गोष्टीकडे बघा. त्याच्यानी डोळ्याच्या आतले जे स्नायू असतात ते स्नायू थोडे शिथिल होतात, रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळे डोळ्यावरती येणारा ताण कमी व्हायला मदत होते. दर 1 तासाभराने 5 मिनिटं ब्रेक घ्या आणि त्या ब्रेकमध्ये परत मोबाईल बघू नका. लांब बघा, खिडकीच्या बाहेर बघा, त्याच्यानी पण फायदा होतो. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी सोप्या पण आहेत, सोप्याही आहेत. आणि कॉम्प्युटरचा वापर करताना जर का तुम्ही त्याचा स्क्रीन डार्क मोडवर टाकलात, नाईट मोडवर, तर त्याला जी थोडीशी येलोइश टिंज येते, दॅट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर युअर आईज. सो त्याचे जे ब्लू रेज असतात ते ब्लॉक होतात त्याच्यामध्ये. सो या सगळ्या छोट्या गोष्टी करून आपण डोळ्याला येणारा त्रास कमी करू शकतो. डोळ्याचा ताण आणि डोळ्याचा त्रास या दोन्ही गोष्टी आपण कमी करू शकतो. डोळ्याच्या आजारांकडे जागरूकतेने आपण जर का आपली दिनचर्या ठेवली, आपला एक लाईफस्टाईल ठेवली, तर तो सुद्धा आपण त्रास कमी करू शकतो आणि आपली नजर, आपली व्हिजन ही टिकवू शकतो. खूप मोठी क्रांती या क्षेत्रामध्ये झालेली आहे. हे उपचार नाशिकमध्ये अवेलेबल आहेत, याचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे. आणि हे सगळे तज्ज्ञ मंडळी, आज ऑफ्थॅल्मिक असोसिएशनमध्ये खूप सारे डॉक्टर्स आहेत आणि चांगल्या प्रकारे नाशिकमध्ये ट्रीटमेंट मिळते. डॉक्टर बापयांसारख्या, म्हणजे डॉक्टर मीनाताई बापयांनी जी नाशिकमध्ये डोळ्यांची प्रॅक्टिस ज्या पद्धतीने सुरू केली, तो वारसासुद्धा तुम्हाला आता डॉक्टर मनीष बापयांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचतोय. आणि या सगळ्यामध्ये निश्चितच सेंटरला आहे ते आपण आपली काळजी किती घेतो, आपण आपली डोळ्यांची काळजी, निगा कशी राखतो, याच्यावरच आपली पुढची दृष्टी कशी होईल. दृष्टी मिळाली तर दृष्टिकोन निश्चित चांगला होईल आणि आयुष्य चांगलं होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.